व्यापाऱ्याची रोकड लुटणारे 4 आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई. 5.72 लाखांचा मुद्देमाल जप्त. गुन्ह्यातील खंजर आणि दुचाकी हस्तगत. नवीन मुंडा परिसरात व्यापाऱ्याला खंजराचा धाक दाखवून पैशाची बॅग हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात जेरबंद केलं. आरोपीकडून 4,81,500 रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, 4 मोबाईल, खंजर आणि इतर साहित्य असा एकूण 5,72,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवार दिनांक 17 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार 15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास उमेश मधुसूदन बजाज वय 30 राहणार फाईन सफायर गोल्डन ज्युबली शाळेमागे जालना हे नवीन मुंडा परिसरातील व्यापाऱ्याकडून वसुली करून 4,96,000 रुपयांची रोकड घेऊन एजन्सीकडे परतत होते. त्यावेळी 3 अज्ञात आरोपींनी त्यांची स्कूटर अडवून गळ्याला खंजर लावत जीवे मारण्याची धमकी दिली आणि रोकड असलेली बॅग हिसकावून दुचाकीवरून पलायन केलं. या प्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. पोलिसांनी अयान उर्फ 95 अमजद अली, शेख उमर शेख रहीम, शेख अब्दुल शाहिद उर्फ मीटर शेख रशीद आणि आरिफ रहीमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेतलं. तपासात व्यापाऱ्याकडे मोठी रोकड असल्याची माहिती आरिफ अन्सारी याने इतर आरोपींना पुरवण्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने व्यापाऱ्याचा पाठलाग करून जबरी चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींकडून 4,81,500 रुपयांची रोख रक्कम, 50,000 रुपयांची गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी, 40,000 रुपयांचे 4 मोबाईल फोन, एक खंजर तसेच फिर्यादीची बॅग असा एकूण 5,72,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.